नमस्कार. जवळपास 1-2 महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे. दिरंगाईबद्दल माफ करा. विषय अनेक होते पण तरीही मी करू शकलो नाही. आज पुन्हा एकदा सुरू करत आहे. आठवड्यातून 2-3 तरी व्हिडिओज टाकत जाईन असा प्रयत्न आहे. आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे काल मी सोशल मीडिया पाहत असताना निखिल वागळे यांचं पेज अचानक समोर आलं फेसबुक पाहत असताना, आणि त्याच्यामध्ये त्यांनी संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार, त्यांची 4थी टर्म आहे, 2004 पासून सतत ते खासदार आहेत, त्यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे. त्यांच्या त्या नरकातील स्वर्ग या शब्दाकरता त्यांच्या हिमतीची दाद दिली वगैरे वगैरे शब्द लिहिलेले आहेत. मला जरा आश्चर्य वाटतं, म्हणजे माणसं कशी बदलतात. तुम्ही एका मिनिटात पास्ट कसं विसरू शकता? डिलीटचं बटन दाबल्याबरोबर पास्ट विसरा असं मला सुद्धा सांगणारे अनेक भेटलेले आहेत. पण माझी मेमरी एवढी शार्प आहे की मला अगदी लहानपणी सुद्धा काय घडलं हे सुद्धा आठवतं. आणि मी त्याचं एवढंच उत्तर दिलं की जर मी मेमरी आहे म्हणून मी आहे, नाही तर मी राहू शकत नाही. त्याला काही माझ्या जगण्यालाच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही डिलीट करा, तुम्ही ते विसरा असं म्हणून आपण विसरू शकत नाही. हे सगळं डिटेल एवढ्याच करता बोलतोय की 1992-93 साली जेव्हा मुंबईत रायट सुरू होते तेव्हाचे सामनाचे अग्रलेख हे निखिल वागळेंना आता पटतात का? हा बेसिक प्रश्न आहे. त्यावेळेला निखिल वागळे त्यांच्या विरोधात होते. किंवा नरेंद्र मोदींना वाचवलं बाळासाहेब ठाकरेंनी, किंवा त्यांनी बाळासाहेबांनी असं सांगितलं असेल अडवाणींना, वाजपेयींना की नाही उनको रखो. त्या काळातलं जे काही पॉलिटिक्स होतं 2001-2002चं त्यानुसार सांगितलेलंही असेल. हेही निखिल वागळेंना आता मान्य आहे का? बरं, हे समाजवादी, दुटप्पी, माजवादी विचारसरणीचे लोक, पत्रकार हे असे असतात की ते अशा प्रश्नांची उत्तरं कधीच देणार नाहीत. मी याला हे जे काही शिवसेनेचं मतपरिवर्तन 2019ला झालेलं आहे ते फक्त मी एका शब्दात सांगू शकतो, एका वाक्यात सांगू शकतो. ते असं आहे की उद्धव ठाकरेंना 2019ला 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, पण भाजपनी ठाकरेंना द्यायचंच नाही. बाळासाहेब नसताना त्यांच्या परिवाराला मोठं करायचंच नाही ही भूमिका घेतली. आणि उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पद पाहिजेच, त्याच्याकरता जर भाजपकडून नाही तर त्यांना काँग्रेस आणि तयारच असलेल्या राष्ट्रवादीने ते मुख्यमंत्री पद दिलं. या एकमेव वाक्यावर ही सगळी घटना संपते. केवळ 2019च्या आधी भाजपच्या बरोबर बसून एका ताटात जेवणारे शिवसेना पक्ष आणि त्यावेळेला शिवसेनेवर तोंडसूक घेणारे निखिल वागळे, आता केवळ त्यांनी भाजपचा हात सोडला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला म्हणून हे यांना इतके प्रिय होतात. म्हणजे एक प्रकारे मी जो शब्द वापरला, कम्प्युटरमध्ये ते डिलीटचं बटन असतं, तसं डिलीटचं बटन 1992 पासून, किंवा ज्याचा उल्लेख स्वतः निखिल वागळे अनेक वेळा करतात, ते म्हणजे अगदी 1969 पासून, कृष्णा देसाई मर्डर पासून ही सगळ्या घटना 2019 पर्यंत डिलीटचं बटन दाबल्याप्रमाणे सगळ्या डिलीट होत झाल्या आहेत का? मी याला म्हणतो समाजवादी दुटप्पीपणा, आणि मला हे वागणं बिलकुल पटत नाही. आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.